नमस्कार मित्र हो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्र हो, आपण बघू शकता आजचा व्हिडिओ हा आपण आणलेला आहे वसंत ऋतू विशेष। वसंत ऋतू विशेष मित्र हो, आपला सर्वांना माहिती आहे वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे। माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये वसंत ऋतू हा येत असतो एक नवचैतन्य घेऊन। म्हणून तर म्हणतात ना, आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायला, सजवित नटवित लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। रसरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याच्या गुंफित माला रसिक राज पातला। वृक्षलतांचे देह बहरले, फुलाफुलातून अमृत भरले, वनावनात गाऊ लागल्या पंचमात कोकिला। व्याकुळ विरही युव युवतींना, मधुर काल हा प्रेम मिलना, मदन सका हा शिकवी रसिका शृंगाराची कला। आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायला, सजवित नटवित लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। रसरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याच्या गुंफित माला रसिक राज पातला। वृक्षलतांचे देह बहरले, फुलाफुलातून अमृत भरले, वनावनानुत गाऊ लागल्या पंचमात कोकिला। व्याकुळ विरही युव युवतींना, मधुर काल हा प्रेम मिलना, मदन सका हा शिकवी रसिका शृंगाराची कला। आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायला, सजवित नटवित लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। मित्र हो, किती छान ही कविता आहे। या कवितेमध्येच आपल्याला वसंत ऋतूचे महत्त्व हे लक्षात येते मित्र हो। वसंत ऋतू हा नवचैतन्य नव उत्साह घेऊन येतो मित्र हो। वसंत ऋतूमध्ये जे झाडे वृक्ष ज्यांची निष्पर्ण झालेले असतात त्यांना नवीन पालवी फुटते मित्र हो। सगळीकडे निसर्गाचं सौंदर्य हे वाढलेलं असते, सगळीकडे हिरवगार आपल्याला दिसते मित्र हो या वसंत ऋतूमध्ये। आणि वसंत ऋतूमध्येच मित्र हो गुढीपाडवा जी आपली नवीन वर्षाची सुरुवात आहे, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती यासारखे उत्सव येतात मित्र हो। एक नवीन उत्साह भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस वसंत ऋतूची सुरुवात होत असली तरीही वसंत ऋतू हा सगळीकडे एक नवीन उत्साह, नवीन आशावाद आणि नवीन चैतन्य, नवीन उत्साह घेऊन येतो मित्र हो। वसंत पंचमीपासून वसंतोत्सवाला सुरुवात होते मित्र हो। आणि वसंत ऋतू हा एक आयुर्वेदामध्ये सुद्धा नवजीवन किंवा कायकल्पाचा ऋतू म्हणून मानला जातो। वसंत ऋतूमध्ये अभ्यंग स्नान करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मित्र हो। वसंत ऋतूमध्ये अभ्यंग स्नान केल्याने रक्तप्रवाह आपला सुरळीत राहतो मित्र हो। आणि वसंत ऋतूचे असे फार मोठे हे आहे, वसंत ऋतूमध्ये फुलांना बहर येतो, वेगवेगळी फुले आपल्याला दिसतात मित्र हो। झाडांना पालवी फुटते, फुलपाखरे ही उडताना दिसतात। एक नवीन उत्साह आणि नवीन आनंद हा वसंत ऋतू घेऊन येतो। म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा मानला जातो मित्र हो। वसंत ऋतूमध्ये दिवस हे मोठे होतात आणि रात्र ही लहान होत जाते। वसंत ऋतूमध्ये आपल्याला माहिती आहे मित्र, वसंत ऋतूमध्ये एकदम थंड वातावरण नसते, एकदम गरम वातावरण नसते, एक आल्हाददायी वातावरण हे वसंत ऋतूमध्ये असते। मधमाशा या फुलांमधून मध गोळा करतात आणि एक वेगळी निसर्गाची किमया आपल्याला दिसते मित्र हो। वसंत ऋतूमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती यासारखे उत्सवसुद्धा येतात। सगळीकडे आनंदी आनंद असतो, नवीन उत्साह हा वसंत ऋतू घेऊन येतो मित्र हो। वसंत ऋतूमध्ये आपण काही नवीन केलं पाहिजे, नवीन आशा, नवीन उमेद आपल्यामध्ये जागृत होते। आपण हे निसर्ग सौंदर्य जे बघतो त्यामुळे म्हणून, आणि एक नवजीवन या वृक्षांना, झाडांना या वसंत ऋतूमध्ये मिळते मित्र हो। वसंत ऋतूला नवचैतन्य आणि उत्कर्षाचं प्रतीक मानले जाते मित्र हो। वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी एक वेगळं नातं मानले जाते। भारतामध्ये मुख्यत्वे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू मानले जातात आणि त्यांचे उपऋतू हे 6 असतात। त्यामध्ये 6 उपऋतूमध्ये आपल्याला माहिती आहे मित्र हो, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 उपऋतू आहे। आणि या सर्वांमध्ये वसंत ऋतूमध्ये या सर्व ऋतूंचा राजा मानला जातो मित्र हो। वसंत ऋतू, वसंत ऋतू
थंड हिवाळ्याच्या हंगामानंतर फुले उगवणे, गरम तापमान आणि दिवसाच्या प्रकाशाचे तास वाढणे हे वसंत ऋतूचे वैशिष्ट्य आहे मित्रहो. म्हणून आता वसंत ऋतूची सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा झाडांना जशी नवीन पालवी फुटते, नवीन आशा, नवीन जीवन त्यांना मिळते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नवीन कार्याला नवीन आशा आपण पल्लवित करूया आणि आपले नवीन कार्य सुरू करूया. तर मित्रहो, आपणा सर्वांना वसंत ऋतूच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती. मित्रहो, वसंत ऋतूबद्दल काहीतरी बोलावे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रहो, पुन्हा एकदा आपण ऐकूया. आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायला, सदविते नटविते लावण्य आला, आला आला वसंत ऋतू आला. रसरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याच्या गुंफित माला रसिक राजपातला. वृक्षलतांचे देह बहरले, फुलाफुलातून अमृत भरले, वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिला. व्याकुळ विरही युवयुवतींना मधुर काल हा, प्रेम मिलना मदन सका हा, शिकवी रसिका शृंगाराची कला. आला आला वसंत ऋतू आला. धन्यवाद मित्रहो.